वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले। मानोरा तालुक्यातील वरोलीसह अनेक भागांमध्ये काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय। वाशिम जिल्ह्यात सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसाचा सर्वाधिक फटका मानोरा तालुक्यातील वरोली आणि आजूबाजूच्या परिसरातील इतर गावांना बसलाय। सध्या गव्हाची काढणी सुरू असताना अचानक झालेल्या पावसामुळे शेतात काढणीस तयार असलेले गहू पूर्णपणे ओले झाले। अनेक ठिकाणी कापलेले गहू शेतातच पडून असल्याने त्याची गुणवत्ता खराब झाली। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक काही तासांच्या पावसाने उद्ध्वस्त झाले। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून कर्जबाजारी होण्याची भीती वाढली आहे। मी गजानन फकीरजी बोराडे वरोली येथील रहिवासी असून रात्री आलेल्या पावसामुळे माझ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झालेले आहे। तरी माझी शासनाला एकच विनंती आहे, माझ्या पिकाचे पंचनामे करून मला योग्य ते मदत करावी हीच माझी शासनाला विनंती आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे। निसर्गाच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले आहे। विनोद दादाराव बोराडे मौजे वरोली येथील रहिवासी असून माझ्या शेतामध्ये गट नंबर 52 मध्ये गहू पेरला। रात्री आलेल्या पावसामुळे माझ्या शेतीचे खूप नुकसान झाले। तरी शासनाने त्या गव्हाचा पंचनामा करून मला योग्य ती मदत द्यावी ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।